टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप होत आहेत। ठाण्यातील जनतेवर कोट्यवधींचा टीडीआरचा भार पाहायला मिळतोय। जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? दयाबाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्व अधिकारात का थांबवत नाहीत? सरकार यावर पुनर्विचार याचिका दाखल का करत नाही, असे सवाल आता उपस्थित होत आहेत। वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा, आणि मूळ भाग त्यांचाच आहे, ती वनजमीनच आहे। तिचं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता, तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो। तिथं वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे, सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही। मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, त्यांच्या कपड्यावरती डाग नसता ते मला मान्य आहे, पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, एक म्हणजे एक याला काय म्हणावं? हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पालिकेचे पत्र व्यवहार केला होता, मात्र आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरले आणि त्याने आपल्या आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरणार ना? का नाही घाबरणार? पण कंटेम्प्ट होण्याच्या आधीच्या प्रोसिडिंग्स मध्ये तुम्ही का सहभागी झाला नाही? मुख्य म्हणजे हा टीडीआर मध्ये ह्याच्यामध्ये दाल में कुछ काला आहे। वेळीच त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने जर लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण इथपर्यंत गेलंच नसतं। कारण परंतु याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे, संगनमताने काहीतरी झालेलं आहे घाई गर्दीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं तर वेळ पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये देखील खरंच जायला पाहिजे ठाणेकरांसाठी। कारण की ठाण्यामध्ये एवढा मोठा टीडीआर जर आला तर हे कसं होणार आहे? शहर उद्ध्वस्त होईल की काय असं वाटतं। नाही, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलंच आहे, आणि मला निश्चितपणे वाटतंय की ठाण्याच्या एकूणच सगळ्या नियोजनाच्या संबंधामध्ये लक्षात घेऊन निश्चितपणे ते ठाम असा निर्णय घेतील। तिकडचे माझ्याकडे 2-3 महत्त्वाचे विषय आलेले आहेत, तिकडचे देखील 2-3 विषय महत्त्वाचे आलेले आहेत। डेटा सेंटर जे ठाण्यातलं आहे ते भयानकपणे पुढे येत आहे, पण हे सगळं आम्ही एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सांगू। आज मुंबईत जे मोकळ्या जागा मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांच्या घशात टाकत आहेत त्याच्यावरच फोकस करीन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।